100 दिवसीय कृती आराखडा आणि तळोदा पोलिसांची पुन्हा दबंग कारवाई। तळोदा पोलीस ठाणे अंतर्गत जप्त करण्यात आलेला विमल गुटखा आज सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी नगर परिषदेच्या घनकचरा संकलन प्रकल्पात जाळून नष्ट करण्यात आला। सन 2022-23 मधील 10 गुन्ह्यातील एकूण 7,87,851 रुपये किमतीच्या महाराष्ट्रात बंदी असलेला सुगंधित तंबाखू आणि विमल गुटखा तळोदा पोलिसांनी जाळून नष्ट केला आहे। मुख्यमंत्री 100 दिवसीय कृती आराखड्याच्या अनुषंगाने आज तळोदा पोलिसांनी पुन्हा एकदा दबंग कारवाई करत 7,87,851 रुपयाच्या विमल गुटखा तसेच सुगंधित तंबाखू जाळून नष्ट करण्यात आली। प्रसार माध्यमांसमोर सदर कारवाई केल्याने पारदर्शकता बाळगण्यात आली। ट्रॅक्टरच्या सहाय्याने जप्त केलेला मुद्देमाल घनकचरा संकलन प्रकल्पात उतरून जाळून नष्ट करण्यात आला। सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, पोलीस उपविभागीय अधिकारी दर्शन दुग्गड यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे, अन्न औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त संदीप देवरे यांच्या समक्ष पोलीस हवालदार मणिलाल पाडवी, अजय कोळी, दिनेश वसावे, होमगार्ड राजू माडी यांनी नाश केला। नमस्कार, मी राजेंद्र लोखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तळोदा पोलीस स्टेशन। माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्यातून व माननीय श्री SP साहेब श्री दर्शन दुग्गड साहेब, माननीय श्री SP साहेब श्री श्रवण दत्त साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे साहेब व माननीय SDPO श्री दुग्गड साहेब यांच्या प्रयत्नाने सदर तळोदा पोलीस स्टेशनला 2022-23चा 10 गुन्ह्याचा विमल गुटखा जप्त होता। जवळपास त्याची किंमत 7.5 लाख रुपये आहे। सदरचा मुद्देमाल माननीय कोर्टाच्या परवानगीने व FDAचे अधिकारी श्री देवरे साहेब यांच्या समक्ष 2 पंचासमक्ष सदरचा मुद्देमाल हा नाश करत आहोत। सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन धुळे मान्य न्यायालयाच्या आदेशान्वये आज 10 विविध गुन्ह्यांमधील जो जप्त प्रतिबंधित अन्न पदार्थ होता तो आज या ठिकाणी तळोदा पोलीस स्टेशनच्या मध्ये जो जप्त करण्यात आलेला होता तो आज या ठिकाणी तळोदा डम्पिंग यार्ड मध्ये नष्ट करण्याची कारवाई घेण्यात येत आहे। हा साधारणतः 7,87,851 एवढ्या किमतीचा मुद्देमाल आज आपण नष्ट करीत आहोत। या प्रसंगी तळोदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री लोखंडे साहेब व 2 पंच तसेच माननीय SP साहेबांचे प्रतिनिधी म्हणून इथं पोलीस कर्मचारी हजर आहेत आणि आजची ही कारवाई आपण घेतो आहोत। धन्यवाद।